नमस्कार मंडळी, कशी आहेत? बरे आहेत ना मंडळी? बघा, आपण कांदे घेऊन आणि भाजी घेऊन आपल्या शॉपवर पोचलेलं आहे. तर आता हे आपल्याला खाली करायचं आहे ना. आपला आज माणूस आहे ना, आज आपला ड्रायव्हर आहे. आज आपल्यालाच हे सगळं खाली करायचं आहे. कांदे खाली करायला आपण बघूया माणूस येतो का, बोलावणार आहोत फोन करून, कारण आपण हमेशा कांदे खाली करायला बोलावतो. पण बघा, माल आपल्याला एवढं खाली करायचं आहे आता. तर चला मंडळी, आपलं पहिला काम करू, गाडी खाली करून घेऊया. पण माल खाली केलं आहे. इकडे कंपनीसाठी जो माल आहे तो खाली केलेला आहे. त्यानंतर इकडे जो माल आहे दुकानासाठी. आणि आज आपल्याकडे काय आणलं आहे बघा, आषाढी एकादशी जवळ आलं आहे. तर स्वीट पोटॅटो, इंग्रजीत स्वीट पोटॅटो, मराठीत आपले रताळू आपल्या शॉपवर आले आहेत. इकडे भाजी आलेली आहे, अजून भाजी तिकडे उतरवलेली आहे, इकडे पण उतरवलेली आहे आणि कांदे उतरवायला सुरू आहे बघा. आता या काकांना आपण फोन केला, त्यांना बोलावलं, त्याच्यामुळे ते आले. तर ते उतरवत आहे ते बघा. आणि तिकडे थप्पी लावायचं चालू आहे दुकानामध्ये बघा. आणि इकडे भाजीचं सेटअप करायचं बाकी आहे. आता मंडळी हे उतरवून घेतल्यानंतर नशीब हे काका आले, मग आता ते उतरवत आहेत. तर एवढी गाडी खाली करताना आपले हाल खूप झाले असते. बघा मंडळी, आपण भाजी खाली केली, कांदे खाली केले ते सकाळी. त्यानंतर आपण कंपनीमध्ये जाऊन आलो, घरी जाऊन थोडं फ्रेश होऊन आलो. मग तुम्हाला दाखवतोय आता भाजीचं झालेला सेटअप. काकडी, इकडे सफेद काकडी आहे, हा घेवडा बघा, त्याला नाशिकमध्ये कुरमुरा म्हणतात. त्यानंतर दुधी, इकडे लाल वांगे आहेत, इकडे गाजर, शिराळा, कारलं. या बाजूने आहे आपलं बीट आहे, फ्लावर, शेवगा, हे बघा असं भाज्या आलेल्या आहेत. भेंडी, शिमला मिरची, तिकडे फणसी आहे, गलका, गवार. आणि इकडे बघा आंबे अजून आपल्याकडे चालू आहेत. आणि फ्रूट आहेत, ॲपल, पेर आहे, इंडियन पेर आहे जे डाळिंब, हे तोतापुरी आंबा, तिकडे पपीता आणि संत्रा, अशी फळं आली आहेत. हा सेटअप झालेला आहे मंडळी. आता आपल्याला एक कामासाठी वर्कशॉपला जायचं आहे. तर चला आपण वर्कशॉपला जाऊया. मी आता आहे महिंद्राच्या वर्कशॉपला. आणि आज आपल्या फ्रंट व्हीलची जी आहे ही कॅप निघालेली आहे. हे बघा, ही कॅप बसवण्यासाठी महिंद्राच्या वर्कशॉपला आलेलो आहे. बघा समोर किती गाड्या उभ्या आहेत. त्यांच्याकडे ही कॅप नाही आहे. विचार करा, आता ही कॅप नाही आहे, ही न लावता जर गाडी वापरली, याच्यात पाणी गेलं, सगळं काही गेलं, म्हणजे आतल्या बेरिंग जाऊ शकतात. म्हणजे किती निष्काळजीपणा आहे या लोकांचा, विचार करा. आता ह्याच्यामध्ये, ह्या माझ्या पिकअपमध्ये महिंद्राने आयमॅक्स म्हणून दिलेलं, म्हणजे GPS ट्रॅक, ते चालू करण्यासाठी यांना 6 महिने लागले होते. ते पण मला गाडी सोडावी लागली होती. आता हे म्हणतात याच्यासाठी आमच्याकडे पार्ट नाही आहे, हा पार्ट नाही आहे, ही कॅप नाही आहे. तर हे म्हणतात 3 दिवस गाडी सोडा, 3 दिवसानंतर पार्ट येईल, की असं मधल्या सर्व्हिस ॲडवायझरचं म्हणणं आहे याची. आता 3 दिवस गाडी सोडायची म्हणजे भाड्याने आपण गाडी दुसऱ्यांची फिरवायची. आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं का महिंद्राच्या शॉपला गेलो आपण ही कॅप शोधण्यासाठी. ही कॅप आपल्याला तिकडे भेटली नाही. सर्व्हिस ॲडवायझर आपल्याला काय म्हणतो, 3 दिवस गाडी उभी करा. हा रेग्युलर पार्ट नाही आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे आता अवेलेबल नाही आहे. 3 दिवस गाडी उभी करा, आम्ही पार्ट मागवतो तेव्हा देऊ. आता हे प्रायव्हेट शॉपमध्ये आपण आलेलो आहेत. खालसा म्हणून नाव आहे ना, खालसा स्पेअर पार्ट म्हणून नाव आहे, त्यामध्ये आलेलो आहेत. आता इथे ही भेटली. आता तुम्ही मला सांगा, हा रेग्युलर पार्ट नाही आहे म्हणून तुम्ही ठेवत नाही आहे, ठेवता ना? आम्ही कोशिश करून मी आता महिंद्राच्या शॉपला महिंद्रा वर्कशॉपला गेलेलो, जे स्वतः गाडी बनवत आहेत. तर त्यांनी हा पार्ट ठेवला पाहिजे ना. त्यांचा सर्व्हिस ॲडवायझरचं म्हणणं आहे की माझ्याकडे आता पार्ट नाही आहे, रेग्युलर यूज नाही आहे. तर ही गोष्ट योग्य आहे का? तर ॲक्च्युली काय आहे ना, हे स्पेअर पार्ट जी लाईन आहे ना, ही खूप फारच मोठी लाईन आहे. पण सर, आता मी काय म्हणतो, पावसाळ्याचे दिवस आहे, आता मी जर ही न लावता वापरली तर मधलं पार्ट खराब होणार, म्हणजे किती निष्काळजीपण आहे. बरोबर. मी त्याबद्दल तुम्हाला काही नाही बोलत, परंतु महिंद्राने किती केअर केली पाहिजे सांगा. गाड्या महिंद्रा बनवतो, वर्कशॉप त्यांचा, कस्टमरकडून तुम्ही जे पाहिजे ते चार्ज करता. मग या गोष्टी ठेवल्या पाहिजेत ना. मी आता त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे आहे, म्हणजे फरक आहे ना. आम्हाला हे लाईनमध्ये, या लाईनमध्ये ना 35 वर्षाच्या जादा आपल्याला झाले आहे. तर आमची कोशिश असते की जिथे स्टॉक असतात ना, आम्ही ठेवतात. थँक्यू दादा. मला तुम्हाला काय म्हणायचं नाही, मला फक्त राग आहे तो महिंद्राच्यावर आहे. थँक्यू. हे बघा, आपल्याला ती कॅप पण भेटली प्रायव्हेट शॉपमध्ये. आणि त्यांचं तिथे एक कारागीर सामान घ्यायला आलेले होते, त्यांना आपण सांगितलं बसू शकता का, तर त्यांनी आपल्याला ती बसून पण द्यायला लावली बघा. म्हणजे आता हेच कामासाठी वर्कशॉपला आपल्याला 3 दिवस लागले असते. ते आपलं किती वेळात झालं, आपण इथूनच गेलो, पण पहिला आपण तिकडे गेलो.
आता ही चहा पब्लिक पडलेली ते आता इथे घेऊन प्रायव्हेट शॉपमधून आता ते कारागीर आपल्याला बसून देत आहेत. विचार करा, ज्या गोष्टीसाठी जर 5 मिनिटं वेळ नाही आहे त्या गोष्टीला आपल्याला किती वेळ द्यावा लागला असता. आपलं नशीब मानावं आपण या स्पेअर पार्टच्या शॉपमध्ये आलो आणि तिथे कारागीर होते, त्यांनी आपल्याला बसून दिलं आहे. मित्रा धन्यवाद. हे किती वेळेचं काम होतं? 5 मिनट का काम था, उनका कहना है और उन्होंने अपने को करके दिया. थैंक यू. थँक्यू.